वेलकम टू माय चॅनल लीगल अवेअर. तुम्हाला माहीत आहे का? हिंदू स्त्रीला मिळालेली मालमत्ता तिची पूर्ण प्रॉपर्टी असते. हिंदू वारसा हक्क अधिनियम 1956 मधील कलम 14 हे स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचं आहे. या कलमानुसार स्त्रीला वारसा, पोटगी, देणगी, विभाजन किंवा कुठल्याही प्रकारे मिळालेली मालमत्ता ती तिची पूर्ण मालकी ठरते. म्हणजेच ती प्रॉपर्टी विकण्याचा, दान करण्याचा आणि वसियत करण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे. मला खूप लोक विचारतात, आईच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर हक्क मुलांना मागता येतो का? तर समजून घ्या की जर वडिलांची मालमत्ता जर वडिलोपार्जित किंवा स्वअर्जित असली तर कायद्यानुसार मुलांना त्यावर वारसा हक्क मिळतो. पण आईची मालमत्ता तिची पूर्ण मालकी असते. त्यामुळे आई जिवंत असेपर्यंत मुलांना तिच्या संपत्तीवर हक्क मागता येत नाही. अशाच नवीन लॉच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. काही लीगल प्रॉब्लेम असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा.